नमस्कार. कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. मोठे मोठे आकडे समोर आलेत. पण या आकड्यांच्या मागे दडलेली खरी गोष्ट काय आहे? आज आपण इंडियन ऑइल म्हणजे IOCL आणि टाटा इन्व्हेस्टमेंट या दोन कंपन्यांच्या निकालांचा सोप्या मराठीत अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण पुढे जाण्याआधी एक छोटी पण महत्त्वाची सूचना. आपण जे काही चर्चा करणार आहोत ती फक्त माहिती आणि शिक्षणासाठी आहे. याला गुंतवणुकीचा सल्ला समजू नये. कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी बोलणं खूप गरजेचं आहे. अनेकदा असं होतं की कंपन्यांचे निकाल येतात आणि आपण फक्त मोठे आकडे बघून गोंधळून जातो, नाही का? पण काळजी नसावी. आजच्या विश्लेषणात आपण हेच आकडे सोपे करून त्यामागचा खरा अर्थ काय आहे हेच समजून घेणार आहोत. चला, सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीवर बोलूया, आणि ती म्हणजे नफा. आणि इथे आपल्याला IOCL आणि टाटा इन्व्हेस्टमेंटच्या दोन पूर्णपणे वेगळ्या कहाण्या बघायला मिळतील. सुरुवात करूया इंडियन ऑइल म्हणजेच IOCL पासून, कारण या तिमाहीत कंपनीने जे करून दाखवलंय ते खरंच एक आश्चर्यकारक पुनरागमन आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चित्र पूर्णपणे पालटलं आहे. फक्त हा फरक बघा. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये IOCLला जवळपास 169.58 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आणि यावर्षी काय झालं? तब्बल 7,817.55 कोटी रुपयांचा नफा, म्हणजे तोट्यातून थेट नफ्यात एक प्रचंड मोठी उडी. इथे तर हा बदल अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला गेल्या वर्षीचा तोट्याचा आकडा शून्याच्या खाली आहे, तर दुसऱ्या बाजूला या वर्षीच्या नफ्याचा डोंगर कितीतरी मोठा दिसतोय. याला म्हणतात एक दमदार कमबॅक. बरं, IOCLच्या या नाट्यमय पुनरागमनानंतर आता आपण टाटा इन्व्हेस्टमेंटकडे वळूया. इथली कहाणी मात्र पूर्णपणे वेगळी आहे. इथे नाट्यमय बदल नाही, तर एक स्थिर आणि सातत्यपूर्ण वाढ दिसते. टाटा इन्व्हेस्टमेंटने या तिमाहीत 148 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. हा एक अतिशय भक्कम आणि सकारात्मक आकडा आहे, जो कंपनीची कामगिरी किती स्थिर आहे हे दाखवतो. आता ह्या नफ्याला दोन बाजूंनी पाहूया. जर गेल्या वर्षीच्या ह्याच तिमाहीशी तुलना केली तर नफ्यात 19.3% वाढ आहे. आणि जर मागच्या तिमाहीशी तुलना केली तर 1.4% वाढ दिसते. दोन्ही आकडे कंपनीच्या सातत्यपूर्ण वाढीकडेच इशारा करतात. नफ्यानंतर आता वळूया महसुलाकडे. महसूल म्हणजे काय? तर कंपनीने आपल्या विक्रीतून एकूण किती पैसा कमावला. यातून आपल्याला कंपनीच्या व्यवसायाचा आवाका किती मोठा आहे हे समजतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महसूल म्हणजे कंपनीची एकूण कमाई किंवा टोटल सेल्स. कोणताही खर्च वजा करण्याआधीचा हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा आकडा असतो. या चार्टमध्ये आपण दोन्ही कंपन्यांच्या महसुलातली वाढ पाहू शकतो. IOCLचा महसूल 3.9% वाढला, तर टाटा इन्व्हेस्टमेंटचा महसूल 8.5% वाढला. म्हणजे महसूल वाढीच्या दरामध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट पुढे दिसतीये. आता प्रत्यक्ष आकडे पाहूया. IOCLचा महसूल आहे 2.06 लाख कोटी रुपये, तर टाटा इन्व्हेस्टमेंटचा आहे 154 कोटी रुपये. या आकड्यांवरून एक गोष्ट लगेच लक्षात येते, ती म्हणजे दोन्ही कंपन्यांच्या व्यवसायाच्या आकारात जमीन अस्मानाचा फरक आहे. IOCL एक प्रचंड मोठी कंपनी आहे. चला आता टाटा इन्व्हेस्टमेंटच्या निकालांमधल्या एका अशा विशेष गोष्टीवर नजर टाकूया, जी कंपनीच्या ताकदीबद्दल एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. EBITDA मार्जिन. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ कंपनी आपलं मुख्य काम किती कुशलतेने करते. हा आकडा जितका जास्त तितकी कंपनीची कार्यक्षमता चांगली समजली जाते. आणि टाटा इन्व्हेस्टमेंटचं EBITDA मार्जिन आहे तब्बल 93.3%. हा आकडा खराच अविश्वसनीय आहे. याचा अर्थ असा की कंपनीच्या प्रत्येक 100 रुपयांच्या कमाईमागे 93 रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही थेट कामकाजातून आलेला नफा आहे. ही एक कमालीची कार्यक्षमता आहे. तर मग आपण आत्तापर्यंत जी काही माहिती पाहिली त्याच्या थोडक्यात सारांश घेऊया. दोन्ही कंपन्यांच्या कामगिरीतून नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे आपल्या हाती लागले ते पाहू. तर मग ह्यातून आपण काय शिकलो? IOCLची कहाणी आहे मोठ्या तोट्यातून मोठ्या नफ्यात केलेल्या एका दमदार पुनरागमनाची. तर दुसरीकडे टाटा इन्व्हेस्टमेंटने स्थिर आणि अतिशय कार्यक्षम कामगिरी दाखवली आहे. IOCLची महसूल वाढ 3.9% होती, तर टाटाची 8.5%. आणि हो, टाटाचं मुख्य आकर्षण ठरलं ते त्यांचं 93.3%चं जबरदस्त मार्जिन. शेवटी
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. हे फक्त आकडे नाहीत. प्रत्येक आकड्यामागे एक कहाणी असते आणि आपलं ध्येय ती कहाणी समजून घेण्याचं असलं पाहिजे. आपण आजच्या विश्लेषणातून तोच प्रयत्न केला. एका तिमाहीचे निकाल नक्कीच महत्त्वाचे असतात. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करताना फक्त एका तिमाहीच्या निकालांवर अवलंबून राहणं योग्य आहे का? की यापलीकडे जाऊनही काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत? याचा विचार नक्की करा.